पहिला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मनोज पाटील फुल पॉवर रेषेच्या बाहेर, पहिला दमदार मनोज पाटीलच्या बॅटमध्ये येतो षटकार. नक्कीच मलंगड विभागातील जर विचार नवीनवरती हल्ला. यावेळेस बॉल वुडलँड स्पॉट वरती पडला. चेंडू आउट अपील केली गेली आहे पंचांकडे. मात्र आतमध्ये आता गोलंदाज प्रवीण. पुढचा बॉल प्रवीणचा. यावेळेस शटआउट फुल हा ट्रॅकर आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा मात्र डिसिजन पेंडिंग असेल इथे. षटकार मात्र आहे तो षटकार. आणखीन एक तडाखा मनोज पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला. लॉंग ऑनला षटकार पाहिला आपण नक्कीच मनोज पाटीलच्या बॅटमधनं. नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतात मनोज पाटीलच्या बॅटमधनं. आपण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पाहिलंय मनोज पाटीलला फलंदाजी करत असताना योग्य ताकदीचा वापर करतोय मनोज पाटील. आणि त्याच्या बॅट सलगचा दुसरा षटकार पाहतो आपण. पहिला षटकार त्यानंतर डॉट बॉल आणि हा एक षटकार. राकेश पाटीलने सिंगल स्ट्राईक रोटेट केली मनोज पाटीलकडे. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. मिड विकेट क्लिअर करतो आता. आणखीन एक तडाखा मनोज पाटीलच्या बॅटमध्ये येतो हा. आणखीन एक षटकार. नक्कीच हवेचा वेग आज भरपूर पाहतो आपण या पहिल्या दिवसामध्ये. आणि हवेचा वेगाचा वापर मग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मनोज पाटीलच्या बॅटमधनं पाहतो आपण. आहे तोय तिसरा षटकार. मैदानाच्या आतमध्ये बोलते P1च्या पहिल्या षटकामध्ये तिसरा षटकार आलाय मनोज पाटीलच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र चेंडू पटल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि डॉट बॉलनी षटकाची सांगता होते. पहिलं P1चं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. कांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे आयोजित स्पर्धा पाहतो आपण. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा पाहतोय आपण. जय खांडेश्वर चषक 2026 हे पर्व पाहतोय आपण. आणि या पर्वातील आजचा पहिला दिवस पाहतोय. प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 25,000. आणि आमचे आयोजक पूर्ण ऑर्गनाइज टीम मात्र आयोजक पाहतो आपण. विकास पाटील असतील, प्रमोद गायकर, अजय पाटील, सागर पाटील, शनी भोईर, देवा शिसवे, रोहिदास गायकर मात्र स्पर्धेचे मुख्य प्रवक्ते आपण पाहतोय. त्या व्यासपीठावरती श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री महेशदा गायकवाड यांच्या संकल्पनेतून स्पर्धा पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. एक षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा लागल्यात. दुसऱ्या षटकार इथे प्रारंभ होता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट. पहिला रक्का टीम गावदेवी मांगरूळला. आता राकेश पाटीलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. मोठी विकेट आली आता. राकेश पाटीलची विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना. आणि नेट नंबर 3 वरती नवीन फलंदाज आपण मोनिश पाटीलला पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू मोनिश पाटीलकडे पाहिलं जातंय. मात्र गोलंदाजी असो फलंदाजी असो मोनिश पाटीलकडे क्षमता आहे. ओमकारला विकेट मिळाली आता राकेश पाटीलची. पुढचा बॉल. यावेळेस वेगवान, फक्त दिशा दिली आहे. चेंडू थांबणार नाही. आणखीन एक विट विकेटच्या वरनं चाललाय चेंडू. सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
नक्कीच थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये रेफर केला जातोय. शिशवे मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहतो आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. इथे मोनिशच्या बॅटमधून आलाय षटकार. पहिला चेंडूवरती विकेट आला राकेश पाटीलचा, पण आता मात्र मोनिशची बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार. आणि पुढचा बॉल फेकण्यास सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण ओमकारला पाहतोय. यावेळेसचा फटका, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये आणि चेंडू जाऊन पोहोचलाय तो विसावतोय यष्टीच्या हातामध्ये आणि हा येतोय डॉट बॉल. ओमकार मात्र आता कमबॅक करतोय. डॉट बॉल आलाय. यावेळेचा फटका लॉक केलाय. आनंद कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं फंबल आणि चुकीला मात्र माफी नाही येते. फंबल थोडीशी झाली, चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं इथं आणि 2 धावा एकवडल्या त्या मैदानाच्या आतमध्ये. मोनिश पाटील आणि आपण मनोज पाटीलला पाहतोय. नट नंबर 3 वरती मोनिश आलेत आणि आघाडीचा फलंदाज मनोज पाटीलला पाहतो आपण. पुढचा बॉल मात्र ओमकारचा. यावेळेचा मोठा फटका लॉक केलाय. चेंडू बऱ्याच काळामध्ये झेलची संधी आणि नाकारता येणार नाहीये आणि आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आता मोनिशला परतावं लागेल. आणखीन एक धक्का टीम गावदेवी मंगरुळला. मोनिशच्या बॅटमधनं आपण षटकार पाहिला आणि आता मात्र मोनिश तंबूच्या असतील तर असा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नट नंबर 4 वरती शक्ती कोपरकरला पाहतो आपण. एक या टीमचा ट्रम्प कार्ड शक्ती कोपरकर. नक्कीच आपल्या फलंदाजीचा विचार केला शक्ती कोपरकरच्या तर अनेक सारे शक्ती कोपरकरने सामने एका हाती किल्ले लढून दिले आहेत आपल्या टीमसाठी. मात्र तो ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये येत असताना आता नट नंबर 4 वरती पाहतो आपण शक्ती कोपरकरला आणि आघाडीचा फलंदाज मनोज पाटील. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. मग मनोज पाटील नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. ओमकारला इथं सफलता मिळाली आहे. मोनिश पाटीलचा विकेट मात्र कॅरी केलाय आणि पुढचा बॉल फेकण्यास सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो ओमकारला. यावेळेचा फटका सजवला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत तिथं परंतु थोडीशी मिस्टेक झाली आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती लगत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक आल्या आल्या प्रहार केला शक्ती कोपरकरच्या बॅटमध्ये येतो हा दमदार चौकार. नक्कीच शक्ती कोपरकरने मैदानाच्या आतमध्ये दाखवला. त्याच्या नावाची चर्चा का नेहमीच करत असतो आम्ही. त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. अकल मायनाटे पॉवर प्ले षटक मात्र संपलेत. मैदानाच्या आतमध्ये पण 2 षटकं पाहिले आणि 31 धावा धावफलकाती लागल्या आहेत. नाही तर तिसऱ्या षटकालाच तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेत भावेश. अंबरनाथ एंडकडनं पाहतोय आपण. मनोज पाटील मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. पहिला बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. समोरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर. हा येतोय दमदार षटकार. मध्ये मात्र बोलतीये. षटकार आलाय मनोज पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला. प्रचंड वाऱ्याचा वेग पाहतो आपण.
मनोज पाटीलचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. यावेळेस आणखी एक तडाका, कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. पहिल्या टप्प्यावरती येतोय हा दमदार. आणखीन एक मनोज पाटीलच्या बॅटमधनं चौकार. नक्कीच मनोज पाटीलचा विचार जर केला तर आघाडीला आला होता मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू फेस करतोय आणि बॅटमधनं आपण 28 धावा पाहतोय. यावेळेस सवाल मिस्टर 360 स्टाईल ने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू नो मास लाईन मध्ये ट्रॅव्हल आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. आणखीन एक चौकार. सकाळचं पहिलं सत्र पाहतो आपण आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या धावकावर जाऊन पोहोचली आहे 45 धावा. तिसरे शतक प्रगतीपथावर पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती 22ला पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. इथे आणखी एक मनोजच्या बॅटमध्ये लागोपार आपण मोठे फटके पाहतोय. षटकार चौकार पाहतोय. तशी स्ट्राईक मनोज पाटीलकडे आली. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील आणि सिंगलने आता स्ट्राईक रोटेट होते मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज आणि नंबर 4 वरती आलेला शक्ती कोपरकरला पाहतो आपण. त्याने बॅटचा फेस ओपन केलाय. त्याच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार फेस केलाय आपल्या बॅटमधनं. मात्र शक्ती मात्र ऑन स्ट्राईक पाहतो आपण. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न बाउन्सच्या चेंडूवरती पाहायला मिळाला आपल्याला आणि हिस्ट्रीच्या हातामध्ये विसावतो आणि आहे तो डॉट बॉल. सॉरी वाईट बॉल येतोय. खराब दिशा पाहिली आपण नक्कीच. यावेळेस फुलटॉस आहे प्रहार केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय डीप मध्ये वेगानं. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत ही सिंगल मात्र ऍड केली जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. 22चा वापर केलाय टीम गोळिवली या संघाने. पुढचा बॉल 22चा. यावेळेस दिशा पाहावी लागेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. डाव्या एसटीच्या बाहेर असलेला चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. यावेळेस फटका फक्त चेंडूला सन्मान दिला आणि चेंडू आला कार्पेट चालला. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे ती 51 धावा. 2 विकेट मात्र पाहिले आपण. राकेश पाटीलचा विकेट, त्याच्यानंतर मोनिश पाटीलचा विकेट आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शक्ती कोपरकर आणि मनोज पाटील. एक चांगली वाहिनी पाहतोय आपण जिच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जातीये. ग्रामीण क्रिकेट टेनिस.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जातीये. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अप्रतिम पाहतो आपण. भव्य दिवस आयोजन, मैदानाचा चौफेर, भगवमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. नक्कीच 3 षटकं संपली आहेत आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सांगेकोटीतील 4थं षटक घेऊन हाताळण्यास सज्ज गोलंदाज ओमकारला पाहतोय सेकंड स्पेल मध्ये. यावेळेसचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी आपण. उजव्या एसटीच्या बाहेर असलेला चेंडू हा नक्कीच आशिष म्हात्रे आमचे मात्र यावेळेस फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू आणखीन एक येतोय. हा शक्ती कोपरकर मात्र बॅटचा पैस ओपन करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता
चौकार आलाय. चौकारानं स्कोरबोर्ड वरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत. 56 56 धावा. प्रथम फलंदाजी करतोय गावदेवी मांगरूळ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तो टीम गोळिवली बी संघ पाहतोय आपण. यावेळेस मोठा फटका क्लॉक केलाय. झेलची संधी परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. आणखीन एक शक्ती कोपरकरच्या बॅटमधनं दमदार षटकार. वैभव पवार झालंय. जांभिवली गावचे व्यक्तिमत्व वैभव पवार. यावेळेसचा चेंडू वुडलँड स्पॉट वरती पडला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आहे तो डॉट बॉल. वैयक्तिक स्वतःचं दुसरे षटक फेकतोय मैदानाच्या आतमध्ये. ओंकारला पाहतो आपण सेकंड स्पेल मध्ये. चौथ्या षटकामध्ये आता या चेंडूवरती कमबॅक केलंय ओंकारने. पुढचा बॉल ओंकारचा. मोठा फटका लॉक केलाय. मिस टायमिंग आहे. झेलची संधी. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. झेलची संधी इथे नाकारली. सुटलाय झेल. शक्ती कोपरकरचा झेल मात्र सुटलाय. शक्ती कोपरकरला मिळालाय जीवदान आणि नक्की शक्ती कोपरकर जेव्हा जेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो नक्कीच त्याच्या बॅटमध्ये धावा बनतायत आणि आता विकेट मात्र इथं कॅरी करायचा होता पण तो झेल सुटलाय. झेल ड्रॉप. कॅचेस इन द मॅचेस याचे समीकरण पाहतो आपण नक्कीच. यावेळेस मोठा फटका लॉक केला. आनंद कार्पेट चेंडू चाललाय. त्याच्या खूप वेगाने आले चेंडूवरती पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. हा येतोय आणखीन एक चौकार. नक्की शक्ती कोपरकरची तुम्ही झेल सोडली नाहीये. झेल सोडली आहे परंतु इथनं त्याला थांबवणं मात्र कठीण होईल मैदानाच्या आतमध्ये कारण शक्ती कोपरकरची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. नक्की शक्ती कोपरकरचा झेल मात्र सुटला मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतरचं हे उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हा येतोय दमदार चौकार पाहिला आपण. चौथं षटक प्रगतीच्या अगेन्स्ट आपण गोळिवली या संघाला पाहतोय. तर स्ट्राईकला फलंदाज मनोज पाटील मात्र वनडाऊन सलामीचा फलंदाज पाहतोय आपण. यावेळेस फटका चाबूक शॉट. चेंडू निघून चाललाय. पहिल्या टप्प्यावरती आणखीन एक मनोज पाटीलच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. नक्कीच समीर भोईर साहेबांचं शुभागमन झालंय सकाळच्या सत्रामध्ये. मोस्ट वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गावदेवी मांगरूळ त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय आपण टीम गोळिवली. तुम्ही तेवढ्याच कॅलिब्रेचे संघ पाहतोय आपण. पुढचा बॉल. यावेळेस गतीमध्ये प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा पुरेपूर फायदा चेंडूला फेकून दिला. आणखीन एक मनोज पाटीलच्या बॅटमधून येतो हा दमदार षटकार. मनोज पाटीलचा विचार केला. 12 चेंडू फेस केलेत आणि 45 धावांची वैयक्तिक खेळी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो मनोज पाटील. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. पहिली अर्धशतक झळकावेल का मनोज पाटील. बॉल. मोठा फटका लॉक केलाय. लॉंग ऑफला क्लिअर करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि 50 कंप्लीट मनोज पाटीलची. नक्कीच मनोज पाटीलचा बॅट आपण वरती करायची आहे कारण त्याच्या बॅटमधनं आपण 50 पाहिली आहे. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 13 चेंडू फेस करत धावा बॅटमधनं बनवल्या आहेत त्या. 51 धावा. व्हॉट अ बॅटिंग. धावफलकाचा विचार केला तरी या षटकाराच्या मध्ये जाऊन पोहोचलाय 86 आकड्यावरती. 86 धावफलकावरती. नक्कीच मनोज पाटील जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी येतो नक्कीच त्याचा बॅट म्हणून धावा बनताना पाहिल्यात आपण आणि
स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हे अर्धशतक मनोज पाटीलच्या नावावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस आणखीन एक सीमालगत चेंडू चाललाय. आणि कडे एक विकेट चांगला फटका पाहायला मनोज पाटीलच्या बॅटमधनं आपण चौकार मात्र पाहिलाय या बॉलवरती. मात्र या 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्ग गोलंदाज पाहतोय आपण, वैदानला पाहतोय, माकडे षटक आतोलतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज आता बाद होतील मनोज पाटील. आणखीन एक धक्का टीम गावदेवी मँगरुळला. मनोज पाटील बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल चेतन पाटील. नेट नंबर 5 वरती मनोज पाटीलच्या बॅटमधून आपण धावा बनताना पाहिल्या. शेवटचा बॉल असेल या स्लॉगरच्या षटकामधील. अनामारचं षटक ज्याला म्हटलं जातं त्या षटकामध्ये मात्र कामगिरी केली आहे त्या टीम मांगरूळने धावा बनवण्याची. आणि यावेळेस आपण नेक्स्ट बॉल यावेळेस शटॉम पुल केलाय. पॉवरफुल मनगटी ताकदीचा वापर. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर. चेतन पाटीलच्या बॅटमध्ये होता हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावता जाऊन पोहोचली आहे 96 आकड्यावरती. आणि इथनं विजयासाठी बनवायच्या टीम गोळीवली या संघाला 57 धावा. तर नेक्स्ट मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल नेवाळी जय भोले नेवाली त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वसार. तर आपण या टॉससाठी प्रत्येकी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. जे खंडेश्वर चषक 2026 पर्व पाहतोय आणि पर्वातील आजचा पहिला दिवस आणि पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला जय भोले नेवाली त्यांच्या अगेन्स्ट परी 11 जय भोले नेवाली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत गावदेवी वसार संघ. तर आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉससाठी इथे टॉस केला जाईल. तर नक्की समीरदादा भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. एका बाजूला गावदेवी वसार आणि परी 11 जय भोले नेवाली या संघाचा टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील दुसरी लढत पाहणार आपण आणि समीरदादा भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. आमच्या समोलन कक्षेच्या समोर मात्र टॉस केला जातोय पुढच्या मॅचचा. येस वसार गावदेवी वसार संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम डिसिजन पेंडिंग असेल मात्र. तर नक्कीच जसे मॅचला होईल सुरुवात इथं बनवायच्या टीम गोळीवली या संघाला 97. तर मी मायक्रोफोनवरती बदल करतोय आमच्या साथी समालोचक आशिष म्हात्रे सरांना. थँक्यू. तर आपण उपस्थित मान्यवर आपण बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय समीरजी भोईर यांचं शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूया. तर विकास गायकला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. माईची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आकर्षक मोमेंटो दिला जातोय.
अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आणि ही संस्कृती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जपली जाते. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान जय कांडेश्वर क्रिकेट संघ गोरपेच्या माध्यमातून केला जातोय. समीरजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण बघू शकाल व्यासपीठावरती कंप्लीट केला जातोय. आणि बघू शकाल या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह एन्जॉय करतायत गोरपेगावचे सिक्सर किंग विकास पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. तर पूर्वार्ध संपलाय. थँक्यू सो मच प्रसाद. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धाच्या अखेरीस धापलकावरती टोटल आपण पाहिली 96 धावा 96 ऑन बोर्ड. पहिल्या सत्रामध्ये अगदी खोऱ्यानं धावा बनवल्या मनोज पाटीलनं. काय दमदार इनिंग साकारली आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्यानं टोकलं तो मनोज पाटील आपण पाहिला पहिल्या इनिंग मध्ये. आता उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. धावा बनवायच्या आहेत 97 धावा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. निखिल आणि सोनू ही जोडी आपण पाहतोय. धर्मवीर आणि कर्मवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विशाल म्हात्रे आणि प्रमोदला पाहतोय. दोन ऑफिशियल पंच आपण बघू शकाल पहिला मार्चसाठी उपलब्ध झाले आहेत. फील्ड रचना देखील सजवली जाते. P1चं षटक मार्गस्थावरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती देखील पुन्हा एकदा मनोज पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पूर्वार्ध तर गाजवलाय. आता इथनं उत्तरार्ध गाजवायचा त्यासाठी देखील तो सज्ज झालाय. हायवे एंड कडनं पहिल्या षटकामध्ये मनोज पाटीलच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे. दोन फिल्डर डीप मध्ये आपण पाहतो. डीप लॉंग ऑन त्याच्यानंतर एक डीप मिड विकेटला फिल्डर सेट केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, डीप थर्ड शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देखील एक फिल्डर सेट केलाय. त्यानंतर शॉर्ट लॉंग ऑफला एक फिल्डर आपण पाहतोय. पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या वरनं इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल ना सीमा रेषेजवळ इथे अडवणूक झाली या बॉलची आपण बघू शकाल. चेतन पाटील देखील आउटफील्ड मध्ये भरपूर फास्ट आहे. बॉलची इथे अडवणूक झाली आहे. 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. 2 धाव्याने श्री गणेशा केलाय. फलंदाज सोनून आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केला. यापुढील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला वसारबी तर दुसऱ्या बाजूला परी 11 जय बोले नेवाली. यावेळेस आडव्या बॅटना लॉक करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये 97 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि प्रत्येक षटकामागे 3 ते 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. हे देखील आणखीन एक वेगवान तेज तर्रार चेंडू आपण पाहिला. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम कामगिरी. पूर्वार्धामध्ये फलंदाजी चांगली. आता उत्तरार्धामध्ये गोलंदाजी देखील चांगली करतोय. अप्रतिम कामगिरी होतीये. मनोज पाटीलचा विचार जर केला ना गावदेवी मांगरूळ मधील एक दमदार अष्टपैलू खेळाडू आहे आणि सातत्याने त्याच्या माध्यमातून ते कार्य मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. खोलवा टप्प्याचा बॉल इथे देखील फलंदाजाला बेट केलं. कीपर देखील बेट झाले. अतिशय वेगानं हा चेंडू डिलिव्हर केला. त्याला पंच इशारा द्यायचा. लेग बाय का बॅटकट आहे? येस लेग बाईच. पायावरती हा बॉल अदलला. त्यानंतर कीपरला देखील तो पकडता आला नाहीये. मास्टर माइंड राकेश पाटीलला विकेटच्या मागे आपण पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अखेर बॉल न सीमारेषा ओलांडली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमदार हिट. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 7 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थावरती आहे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं मनोज पाटील कडनं हाताळलं जाते. यावेळेस देखील उडवला बॉल हवेमध्ये. फिल्डर येत आहेत बॉलवरती. बॉलची अडवणूक देखील झाली आहे. 2 धावा इथे रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा सहजरित्या
इथनं कंप्लीट केल्यात 2 धावफलक पुढे जाईल. 9व्या आकड्यावरती एकच षटकाची झाली आहे समाप्ती. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती टोटल 9. चला टॉस जिंकलाय वसार बी टीमनं आपला डिसिजन कलवायचा. बॉल फर्स्ट. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी देखील स्वीकारला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं परी 11 जय बोले नेवल या टीमला. चला दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. मॅच संपल्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. दुसरं षटक इथे मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती मोनिशला आपण पाहतोय. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज गावदेवी मंगरुळ मधील आपण पाहतोय. यावेळी सर्व बॅटनं लॉक केलाय. मनगडी ताकदीचा वापर. बॉल केलाय हवाई सफर. दमदार हिट षटकार. इथनं आता संघर्षाला सुरुवात झाली आहे. गोलवली बी कडनं ठोकलाय सोनून हा दमदार हिट षटकार. षटकारानं धावगतीला आकाराला धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 15. इथनं 25 ते 26 धावा येणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये मनोजनं धावसंख्येवरती रोख लावलं, फक्त धावा खर्च केल्या 9. तुम्हाला 97चा पाठलाग करायचा आहे, एक मोठं षटक येणं गरजेचं आहे. कोलवा टप्प्याचा बॉल लगेचच कमबॅक, क्विक कमबॅक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती जसा षटकार आला त्यानंतर मात्र लगेचच इथे कमबॅक केला गोलंदाज मोनिशनं. पिटूचं षटक आपण पाहतो. डीपमध्ये 3 फिल्डर सेट केले गेलेत. P1 आणि P2 5 षटकांची मॅच जेव्हा जेव्हा केलवली जाते तेव्हा P1 आणि P2चे षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक दर्जेदार चेंडू, कोलवा टप्प्याचा बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केला. आणखीन एक डॉट बॉल. शांत ठेवलं फलंदाज सोनूला. षटकारानंतर आपण पाहतो सातत्यानं कोलवा टप्प्याचे बॉल त्याच्याकडनं डिलिव्हर केली जात आहेत. बॅटची कडा, बॉल हवेत, लिडिंग एज, कीपर इंटरेस्टेड आणि इथे सोपा झेल सोडलाय चेतन पाटील कडनं. मिस्टेक. खूप चांगला फिल्डर आहे गावदेवी मंगरुळचा, मात्र आता त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही आहे आणि तेच कृत्य मैदानाच्या आतमध्ये घडलं. महत्वाचा फिल्डर होता त्याच्याकडनं हा झेल ड्रॉप झाला. इथे पुढे सरसावलाय. स्टेप आउट झाले होते फलंदाज. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे मोनिशनं. चांगली कामगिरी तो करतोय. इथे दिशा दिली आहे. डीप मध्ये जबरदस्त फिल्डर कोणच नाहीये. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 20 10.00च्या सरासरीनं इथनं धावा बनवल्यात. आता 3 षटकामध्ये तब्बल 77 धावेची गरज आहे. प्रत्येकी बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. जय खंडेश्वर चषक आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अगदी थाटामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. स्पर्धा पूर्णपणे ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून ही लाईव्ह कव्हर केली जाते. अखाती देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. तिसरं षटक मार्गस्थावरती आणि चेतन पाटील आला गोलंदाजी मार्कवरती. तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय गावदेवी मंगरुळला. यावेळेस पहिलाच बॉल चेतनचा उडवलाय. डीप काऊ कॉर्नरला बॉल जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. पहिल्याच बॉलवरती धमाका षटकार आला. षटकारानं धावफलक पुढे जाईल 26-26 या आकडावरती.
मागील ओव्हरमध्ये देखील हेच कृत्य आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी मोनिशनं हाताळली. मात्र या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत, पुन्हा एकदा चेतन बॉल खाली आणि इथे मिस्टेक होणार नाहीये. झेल टिपलाय, सोनूला परतावा लागेल. पहिला धक्का, फलंदाज बाद. यापुढील मॅच देखील आपल्याला चांगली पाहायला मिळणार आहे. एका बाजूला परी 11 जय बोले नेवाली वसार बी हा संघ आपण पाहणार आहोत. अप्रतिम लढत ते देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आता मॅच वरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय. पहिल्या सत्रामध्ये भरपूर धावांना एकवटल्या. मनोज पाटीलची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलली. त्याच्या बॅटमधनं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आलं. पहिला मॅच मध्ये दमदार इनिंग त्यानं साकारली. यावेळेस धावेचा प्रयत्न अतिशय वेगाने सुरू झाला आहे आणि ते 2 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावफलक पुढे जाईल. 35-35 या आकडावरती. तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. चांगली कामगिरी प्रत्येकी गोलंदाजांना आतापर्यंत केली आहे. या षटकामध्ये जरूर धावा थोड्याशा जास्त आल्या, मात्र आतापर्यंत विचार जर केला पहिल्या सत्रामध्ये धावा भरपूर बनवल्या टीम मांगरुळला. बॅटची कडा, बॉल हवेत, कीपर इंटरेस्टेड आणि झेल टिपलाय. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. इथे षटक देखील संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती टोटल 35-35 धावा दापलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थावरती आहे. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. हायवे एंड कडनं मनोज पाटील पहिला मॅचचा हिरो आपण पाहतोय. मनोज पाटील सातत्यानं खूप चांगली कामगिरी फलंदाजी असो गोलंदाजी असो त्यानं केली आहे. नवीन फलंदाज श्रीधर आलाय. चांगला फटका समोरच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर तिथे उपस्थित. दुसरी धावेचा प्रयत्न अतिशय वेगाने सुरू केला आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट. मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत केली आहे गावदेवी मांगरुळ या टीमनं. तेजस मडवी यांचं देखील शुभ आगमन, आमचे जवळील मित्र. तिसऱ्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये त्यांना देखील तुम्ही पाहाल. इथे दिलस्कूक केलाय. बॅटनं फक्त दिशा दाखवली आहे. बॉल फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. इथे प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करत असताना फलंदाजानं ठोकलाय चौकार. पहिला बॉल झाला काय? याला 6 आले का? हाफ ट्रॅकर. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आला. अतिरिक्त बाउन्स या बॉलनं प्राप्त केला. अतिरिक्त चेंडूची घोषणा देखील पंचांनी केली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आलाय. डॉट बॉल आलाय. कोण बॉलर कोण होता? मनोज. समोरच्या दिशेने लॉक केला. बॉलला फिल्डर येत आहेत. राकेश पाटील एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न देखील होता, मात्र तो झेल ड्रॉप झाला. प्रयत्न भरपूर चांगले दाखवले. एका क्षणाला असं वाटलं की हा बॉल हातामध्ये जाऊन विसावला, मात्र शेवटच्या मुवमेंटला तो बॉल हातातनं निसटला. एक धाव तिथनं कंप्लीट केली. टोटल किती झाले? चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॉल हवेत. नो मॅन्स लँड मध्ये आलाय हा बॉल. दुसरी धावेचा प्रयत्न देखील सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. बघा आयोजकांच्या सूचना येतात. मांगरुळ संघ आपण कुठेही जाऊ नका. विनर विनर लगेचच मॅच खेळवली जाईल. यावेळेस फलंदाज होईल बाद. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 45.
मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 6 मध्ये आता 52 धावेची गरज आहे. 52. चौकार. एका हाताने हा फटका सजवला. मॅच मध्ये मजा नाहीये. पहिल्या सत्रामध्ये भरपूर धावा बनवल्या. आणखीन एक उडवला बॉल हवेत. झेलची संधी आणि इथे झेल देखील ड्रॉप झालाय. फक्त औपचारिकता आहे. पूर्णपणे वन साइडेड मॅच आपण पाहिली. एकतर्फी सामना. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी गावदेवी मांगरुळनं केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांना देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. युवा यंगस्टर गोलंदाज आपण गावदेवी मांगरुळकडनं पाहतोय. नयनचा वापर केलाय. बघा भरपूर धावा होत्या आणि एका गोलंदाजाला देखील त्यांना संधी दिली आहे. मांगरुळ टीमनं आपण पाहतोय नयननं आतापर्यंत चांगले चेंडू डिलिव्हर केले आहेत. आणि इथे बॉल जाईल सीमा रेषे पलीकडे. चौकार. चला दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. आकाश म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन. आमचे जवळील मित्र आणि वसार बी मधील एक दमदार फलंदाज या आपण आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला दोन्ही संघ आपण रेडी राहायचं. एका बाजूला परी 11 जय बोले नेवाली तर दुसऱ्या बाजूला वसार बी. दोन्ही टीमचे सर्व खेळाडू आपण सज्ज राहायचं. लगेचच आपण मैदानाचा आतमध्ये उतरायचं.